नमस्कार, मी सुषमा तुमचं माझ्या चॅनलवरती पुन्हा एकदा खूप खूप दिवसातून स्वागत करत आहे। तर हा आपला व्हिडिओ खूप दिवसातून येत आहे, पण हा व्हिडिओ आजचा एकदम टेस्टी असणार आहे। तर आज आपली ही स्नॅक रेसिपी असणार आहे आणि प्रत्येकाला लहानांच्या सकट मोठ्यांना सुद्धा आवडेल अशी रेसिपी असणार आहे। तर आज आपण बनवणार आहोत मेथीची पापडी किंवा तुम्ही याला मेथीची मठरी सुद्धा म्हणू शकता। तर खूप छान रेसिपी आहे, एकदम इझी रेसिपी आहे आणि रेसिपी अजिबात बिघडणार नाही, एकदम मस्त रेसिपी आहे। आणि ही रेसिपी तुम्ही जर बनवून ठेवला तर 1 महिना सुद्धा राहू शकते, त्याच्यापेक्षा जास्त सुद्धा राहू शकते। पण जी ताजी ताजी केल्यानंतर जी टेस्ट लागेल ती थोड्या दिवसातून ती टेस्ट लागणार नाही, त्यासाठी 1 महिना। तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला मेथीची सुरू करूया पेंडी लागेल। तर ही मी निवडून घेतलेली आहे, त्यानंतर स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यायची। त्यानंतर मी गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे। तर कढई गरम झाली की त्याच्यामध्ये 1 चमचा तेल टाकायचं आणि तेल गरम झाले की त्याच्यामध्ये आपण जी आता धुतलेली मेथी आहे, जी आपण धुवून चिरलेली आहे, तर ती मेथी आपण याच्यामध्ये ऍड करायची आणि 2 ते 3 मिनिटाकरता आपल्याला या तेलामध्ये छानशी अशी परतून घ्यायची। तर याच्यामध्ये आपण दुसरं काही सुद्धा ऍड करणार नाही, फक्त तेल आणि मेथी आपल्याला मस्त अशी ही तेलात छानशी परतून शिजेल। तर त्यानंतर याच्यावरती एक झाकण ठेवून याला परत 2 मिनिटं आपल्याला अशीच भाजी ही शिजू द्यायची आहे। त्याच्यावरती एक झाकण ठेवायचं आणि फक्त 2 मिनिटाकरता आपण छानशी भाजी आता ही शिजवून घेऊया। आणि तुम्ही बघू शकता साधारण 1-2 मिनिटानंतर आपली मस्त अशी ही भाजी आता छानशी तेलामध्ये छान शिजलेली आहे। तर आता आपण गॅस बंद करूया आणि भाजी साईडला ठेवून देऊया, पुढची प्रोसेस करूया। तर त्यासाठी मी एका बुट्टीमध्ये गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। तर गव्हाचं पीठ तुमच्या क्वांटिटीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता, 2 वाटी किंवा 4 वाटी तुम्हाला हवं असेल तसं तुम्ही हे पीठ इथे वापरू शकता। तर मी हे 4 वाटी पीठ घेतलेलं आहे, गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे, त्यानंतर त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे। तर यातच आपण आता काही मसाले टाकणार आहोत। तर याच्यामध्ये मी हळद टाकलेली आहे, तर हळद आपल्याला 1 चमचा याच्यामध्ये लागेल, तर हळद 1 चमचा टाकायची। त्यानंतर आपण याच्यामध्ये लाल तिखट वापरायचं आहे। तर लाल तिखट हे तुमच्या चवीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। त्यानंतर मी याच्यामध्ये धने पावडर वापरलेली आहे, धने पावडर मी अर्धा चमचापेक्षा कमी वापरलेली आहे, फक्त आपण थोडीशी धने पावडर याच्यामध्ये टाकलेली। आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये तीळ टाकायचे, तर मी तीळ घेतलेले आहे ते सुद्धा याच्यामध्ये टाकलेले आहे। तर तिळाचा वापर तुम्ही भरपूर केला तर मस्त आपले हे जे पापडी आहे किंवा आपण मठरी म्हणू शकता, तर ही छान दिसायला सुद्धा दिसेल। आणि त्यानंतर मी थोडीशी याच्यामध्ये कसुरी मेथी टाकणार आहे। आपण ऑलरेडी मेथीची भाजी सुद्धा ठेवलेली आहे याच्यामध्ये टाकण्यासाठी, तरी सुद्धा मी याच्यामध्ये थोडीशी कसुरी मेथी वापरलेली आहे, ही तुम्ही स्किप केली तरी सुद्धा चालेल। आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये तूप ऍड करायचं आहे। तर तूप याच्यामध्ये 2 ते 3 चमचे तूप आपल्याला वापरायचं आहे। परत जर एक्स्ट्रा तूप लागेल तर तुम्ही ते वापरू शकता, तर ते एक्स्ट्रा लागेल किंवा नाही हे आपण पुढे आता तर पाण्याचा वापर न करता फक्त आपण हे सर्व मसाले आणि पीठ छानसं व्यवस्थित एकदम असं हे मिक्स करून घ्यायचं। तर या पद्धतीने तुम्ही बघू शकता। तर या पिठामध्ये आपण खूप जास्त वेगवेगळे मसाले किंवा मिरची, हिरवी मिरची असे आपण अजिबात वापरलेले नाही आहे, किंवा आलं किंवा लसूण हे सुद्धा आपण वापरलेलं नाही आहे। तर याच्यामध्ये मी तूप घातलेलं आहे। जर त्याचं बाइंडिंग छान होत असेल पिठाचं तर तूप आपल्याला हे बरोबर आहे, आणि जर बाइंडिंग होत नसेल तर तुम्ही परत एकदा तूप याच्यामध्ये वापरू शकता। तर हे छान मिक्स झाल्यानंतर मी याच्यामध्ये 1 चमचा रवा वापरलेला आहे। आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये जी आपण शिजवून घेतलेली मेथी होती ती याच्यामध्ये ऍड करायची। आणि त्यानंतर परत एकदा हे सर्व आपण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। तर हे सुद्धा आपण असंच मिक्स करून घ्यायचं, पाण्याचा वापर न करता। नंतर आपण याच्यामध्ये पाण्याचा वापर करायचा आहे। तर सर्व मसाला आणि पीठ ते एकजीव झाले की मग आपण याच्यामध्ये थोडं थोडं पाणी ऍड करत याचा मस्त असा गोळा बनवून घ्यायचा।
तर तुम्ही बघू शकताय मस्त असं हे पिठात छान मिक्स झाले. त्याच्यामध्ये आता आपण थोडंसं नॉर्मल पाणी आहे, तर ते पाण्यानं आपण ह्याचा मस्त असा हा गोळा मळून घेऊया. तर इथं मी तूप वापरलेलं आहे, तुम्ही तुपाऐवजी तेलाचा सुद्धा वापर करू शकता. तर हे पीठ मळताना खूप जास्त एकदम सैलसर किंवा एकदम जास्त असं दाटसर न मळता एकदम मिडियम साईजचा गोळा मळून ठेवायचा आहे आपल्याला. आणि हा गोळा मळून झाला की आपल्याला 15 मिनिटं तर याच्यावरती एक छान स्वच्छ कापड झाकून ठेवायचं आणि 15 मिनिटानंतर आपल्याला पुढची प्रोसेस करायची. तर साधारण एक 15 मिनिटानंतर तुम्ही बघू शकताय आपला गोळा मस्त असा तयार झालेला आहे, एकदम मऊसूत असा, खूप सैलसर नाही किंवा एकदम जास्त असं जाडसर नाही. तर आता आपण आपल्या पापडी लाटण्यासाठी घेऊया. तर पापडी लाटण्याच्या 2 पद्धती आहेत. तर तुम्ही पेड्यासारखे छोटे छोटे गोळे करून हातावरती असं तो चपटा करून या पद्धतीने सुद्धा तुम्ही ह्या पापडी बनवू शकता, किंवा एकदम मोठा गोळा घ्यायचा, पूर्ण चपातीसारखा आपण त्याला लाटायचा आहे पिठाचा वापर करून. जर पीठ लागत असेल तर वापरायचं, नाही लागलं तर तसंच लाटा. तर या पद्धतीने मी पिठाचा मोठा गोळा घेतलेला आहे आणि आपण याला आता मस्त असं लाटायचं. तर तुम्ही बघू शकता याला पीठ अजिबात चिकटत नाही आहे. जर लागत असेल तर आपण पिठाचा वापर करायचा, जर लागत नसेल तर नाही केला तरी चालेल. तर एकदम अलगद आपण हे छानसं लाटून घेऊया आता पटपट. आणि पूर्ण मोठा गोळा घेऊन आपण पूर्ण असं लाटायचं आहे. खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त असं जाडसर न करता मीडियम साईजचा आपल्याला मस्त असा हा गोळा आता लाटून घ्यायचा. तर या पद्धतीने तुम्ही बघू शकता, अगदी हळूवारपणे आपल्याला हा मस्त असा गोळा लाटून घ्यायचा आहे. खूप जास्त त्याच्यावरती दाब न देता मस्त हलकंसं लाटलं तर पीठ आपलं मस्त हे आपण जे रेस्ट करायला ठेवतो त्यामुळे छानसं होऊन जातं. आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता, आणि त्यानंतर मग आपण एका छोट्या टोपणाच्या सहाय्याने असे हे चकती पाडून घेतले, तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. आणि त्यानंतर तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपण मस्त अशा ह्या पाडलेल्या आपण पापड्या छान तळून घ्यायच्या. तर तेल छान गरम करायचं आणि त्यानंतर बारीक गॅसवरती आपल्याला ह्या पापड्या 5 मिनिटाकरता तळायच्या आहेत. जर तुम्ही मोठ्या गॅसवर या पापड्या तळल्या तर अजिबात क्रंची किंवा एकदम कुरकुरीत होणार नाही. त्यासाठी बारीक गॅसवरती आपल्याला एक 5 मिनिटं या पापड्या मस्त तळायच्या आहेत, तरच एकदम क्रंची होऊन जातील. तर मी एका वेळेस भरपूर याच्यामध्ये सोडत आहे. तर या पापड्या आपल्याला दोन्ही साईडनं व्यवस्थित असं मस्त तळून घ्यायचे. तर ह्या तळताना आपण अजिबात गडबड न करता तळायचे, कारण पूर्ण सगळ्या पापड्या आपल्या मस्त तळल्या गेलेल्या पाहिजेत. आणि त्यानंतर ते बघू शकता आपल्या पापड्या मस्त अशा तळून झालेल्या आहेत आणि आपण आता काढून घेऊया. आणि या पद्धतीने आपल्या सर्व पापड्या तळून झालेल्या आहेत. तर मी तुम्हाला एक पापडी दाखवत आहे, तर तुम्ही त्याचा आवाज ऐकू शकता की कसली क्रंची ही पापडी झालेली आहे. तर याच पद्धतीने आपल्या सर्व पापड्या झालेल्या आहेत आणि आपली ही मस्त अशी ही मेथीची पापडीची रेसिपी तयार झालेली आहे. तुम्ही पण घरी नक्की ट्राय करून बघा, रेसिपी नक्की तुम्हाला आवडेल. तर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक्यू.